पीक विम्याबाबतची महत्त्वाची बातमी समोर आली असून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुपारी 1 वाजल्यापासून पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ लागला आहे। केंद्र सरकारचा 7,200 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण सुरू केले। गेल्या काही वर्षांमध्ये अतिवृष्टीमुळे आणि सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं ही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती आणि त्याच वेळी कोकणातील भात शेती आणि मराठवाड्यातील कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा अशा पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। आता सरकारने 50% नुकसानावरती ही रक्कम जमा करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे तुम्ही जर पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये नेमकी किती टक्क्याची रक्कम जमा होणार आहे हे पहा। कारण 1 वाजता सरकारने निर्णय घेतला आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या तारखा देखील जाहीर केल्या आहेत। तर आज झालेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत आणि डीबीटीचं बटन दाबल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे। नागरिकांनो, पीक विमा हा नुकसानावरती आधारित असतो, त्यामुळे ज्यांचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना तो मिळणारच आहे। परंतु नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना यांचे नियम थोडे वेगळे असतात। त्यामुळे सरकारने आता नमो आणि पीएम साठी 17 जिल्ह्यांची लिस्ट देखील जाहीर केली आहे। त्यातील गरजू शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे थेट जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। शेतकरी बांधवांनो, ज्या पीक विम्याची रकमेची तुम्ही वाट पाहत आहात त्यासाठी केंद्र सरकारने 7,200 कोटी रुपयाचा विमा निधी मंजूर केलाय। महाराष्ट्रातील 12 महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आज दुपारी 1 वाजल्यापासून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैशाचं वितरण सुरू झालंय। यामध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 25,000 रुपये जमा झाले तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 50,000 रुपये देखील जमा झाले आहेत। राज्य सरकारने महाराष्ट्रातील जिल्ह्यांचं विभाजन करून कृषी खात्यामार्फत 12 जिल्ह्यांची विशेष निवड केली गेली आहे। परंतु हे पैसे केवळ पिकानुसार आधारित नसून तुमच्या जमिनीचं क्षेत्रफळ आणि पिकांचा प्रकार यावर अवलंबून आहेत। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालंय त्यांना 70% पर्यंत विमा रक्कम मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, सकाळी 10 वाजता जेव्हा बैठकीमध्ये निर्णय झाला त्याच वेळी सरकारने महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून पात्रता यादीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 50,000 रुपयापर्यंतची मदत ही जमा होत आहे। 1 वाजता डीबीटीचं बटन दाबण्यात आलं आणि पीक विमा रकमेची तुम्ही वाट पाहत होता तो क्षण अखेर आला। यासाठी कृषी विभागाने जिल्हा विभाजन केले। यात प्रामुख्याने ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं सर्वाधिक नुकसान झालंय त्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलं। त्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन आणि कापूस ही प्रमुख पिके घेतली जातात त्यांच्या जमिनीचं क्षेत्रफळ आता सरकारने नोंदवलेल्या माहितीशी जुळवलं गेलं आहे। 50,000 रुपयापर्यंतची रक्कम मिळत आहे। सरकारचा नियम असा आहे की तुमची पिकाची जात आणि जमिनीचा आकार जितका जास्त आहे त्यानुसार नुकसान भरपाईची रक्कम ही बदलली जात आहे। त्यामुळे काही शेतकऱ्यांना ही 50% पर्यंत भरपाई मिळाली। शेतकरी बांधवांनो, ज्यांच्याकडे फार्मर आयडी कार्ड आहे त्यांच्यासाठी आता सरकारनुसार नवीन माहिती मिळत आहे। कारण शेतकऱ्यांना फक्त 25,000 रुपये देखील मिळालेले आहेत आणि जर त्यांच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर त्यांना आणखी फायदा मिळू शकतो। शेतकरी बांधवांनो, कागदपत्रामध्ये शेतकऱ्याचं ओळखपत्र आता महत्त्वाचं ठरेल। पीक विम्याची रक्कम वाढवून देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी म्हणजेच केंद्र सरकारने 7,200 कोटी रुपयाचा जो पीक विमा निधी मंजूर केला आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यातील रक्कम आता महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये वितरित व्हायला सुरुवात झाली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या प्रक्रियेवरती वैयक्तिक लक्ष दिलं असून कृषी विभागाने थेट मंत्रालयातून या निधीच्या वितरणाचे आदेश दिले आहेत। शेतकरी बांधवांनो, नरेंद्र मोदी साहेबांच्या पीएम किसान योजनेचा डेटा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या राज्य सरकारची नमो शेतकरी योजनेचा डेटा मिळून एकच डेटाबेस तयार करण्यात आला आहे। कृषी विभागाने जिल्ह्याचं विभाजन करताना 50% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आणि यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा या प्रमुख पिकांच्या नुकसानीचं सॅटेलाइट मॅपिंग करून जमिनीच्या क्षेत्रफळानुसार रक्कम निश्चित करण्यात आली आहे। मंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार सरकारचं धोरण स्पष्ट आहे, शेतकरी सुखी तर महाराष्ट्र सुखी आणि यामुळेच आता शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झालंय त्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे थेट पैसे पोहोचवण्यात येत आहेत। 25,000 पासून 50,000 रुपयापर्यंतची ही रक्कम तुमच्या पिकांच्या नुकसानीवरती आधारित आहे। सरकारचा दावा आहे की येत्या काही दिवसात उरलेल्या जिल्ह्यांमध्ये ही रक्कम पोहोचवली जाणार आहे। पण महत्त्वाची सूचना जाणून घ्या की फार्मर आयडी कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना सरकारी यंत्रणेमध्ये प्राधान्य दिलं जात आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निर्देशानुसार
यानुसार आता कृषी विभागाचे अधिकारी थेट तुमच्या तालुका स्तरावर तपासणी करतील। सविस्तर यादीनुसार 12 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाले। जिथे गेल्या हंगामामध्ये नैसर्गिक आपत्तीचे सर्वाधिक फटके बसले होते अशा 12 जिल्ह्यांची निवड ही कृषी विभागाने केली आहे। यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे। सरकारचं धोरण असं आहे की ज्या जिल्ह्यांमध्ये पिकांचं नुकसान हे 50 ते 70% वर गेलं आहे त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये मदत दिली जात आहे आणि ही मदत तुमच्या जमिनीच्या क्षेत्रफळावरती देखील आधारित आहे। जर तुमच्या पिकांची नोंदणी ही फार्मर ID कार्डवरती अचूक असेल तर त्यांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात येणार आहे। शेतकऱ्यांनी सोयाबीनचं नुकसान हे पावसाच्या अनिश्चिततेमुळे होतं, त्यामुळे त्यांनी सोयाबीन पिकांची नोंदणी केली होती। त्यांना हेक्टरी विशेष दराने रक्कम मिळत आहे। तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता, त्यामुळे कापसासाठी देखील नुकसान भरपाईचा आकडा यावेळेस मोठा ठरवण्यात आला आहे। तर तूर आणि भुईमूग पिकाचं नुकसान हे जमिनीतील ओलाव्यामुळे झालं होतं। कृषी विभागाने पिकांची क्वालिटी आणि नुकसानीची टक्केवारी यासाठी पिकांची स्वतंत्र यादी बनवली आहे। तुम्ही तुमच्या सातबाऱ्यावरती जे पीक नोंदवलं होतं ते पीक या विम्यासाठी ग्राह्य धरलं जात आहे। सरकार आता पैसे पाठवत आहे, पण ते तुमच्या खात्यामध्ये पाठवण्यासाठी जेव्हा कृषी विभागाने विभाजन केलं तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सूचना जाहीर केल्या आहेत। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सूचनेनुसार आता कोणतीही फाईल ही प्रलंबित राहणार नाही। त्यामुळे आज 12 जिल्ह्यांमध्ये वितरण होईल, तर उद्या उरलेल्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पैसे मिळतील। शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस, तूर आणि भुईमूग या पिकांच्या समोर त्यांच्या पिकांच्या नुकसान भरपाईचे आकडे देखील निश्चित करण्यात आले आहेत। प्रत्येक पिकाची उत्पादकता आणि निसर्गाचा फटका यानुसार ही रक्कम ठरवण्यात आली आहे। प्रत्यक्षात वितरणाला सुरुवात झाली आहे। सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकांच्या नुकसानीच्या तीव्रतेनुसार 25,000 ते 50,000 रुपयापर्यंतची रक्कम थेट जमा केली जात आहे। तर तूर आणि भुईमूग उत्पादकांसाठीही त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार निश्चित रक्कम ही पाठवण्यात येत आहे। हे वितरण सरसकट नसून हे पूर्णपणे पिकांच्या प्रकारानुसार आणि झालेल्या नुकसानीच्या टप्प्यावर आधारित असल्याने पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज वितरण होत आहे। नांदेड, बुलढाणा, लातूर, परभणी, जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांच्या नुकसानीचं प्रमाण मोठं असल्याने तेथील 12 ते 18% शेतकऱ्यांच्या खात्यावर आज रक्कम जमा झाली आहे। या जिल्ह्यांमध्ये कृषी मंत्रालयाकडून विशेष लक्ष दिलं जात असून नुकसानीच्या 70% पर्यंतची रक्कम देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले। ज्या शेतकऱ्यांच्या खात्याला आधार कार्ड क्रमांक लिंक आहे त्यांना हे पैसे प्राधान्याने मिळाले आहेत, तर ज्यांची माहिती हे अपडेट नाही त्यांच्यासाठी तालुका स्तरावरती कृषी विभागानं काम सुरू केले। सरकारी धोरणानुसार ही रक्कम प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची मोहीम आता सुरू झाली आहे। शेतकरी बांधवांनो, पुढे अहमदनगर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दुपारी 1 वाजल्यापासून 20% पीक विमा रक्कम थेट जमा झाली आहे। या जिल्ह्यांमध्ये कृषी विभागाच्या समन्वयामुळे बँकिंग व्यवहाराचा वेग अधिक असल्याने शेतकऱ्यांना त्यांचे पैसे खात्यात जमा झाल्याचा मेसेज येत आहे। ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस पिकांची नोंदणी आपल्या फार्मर ID कार्डवरती केली होती त्यांना या पहिल्या टप्प्यातील वितरणाचा मोठा फायदा झालाय। या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आज दुपारपासून शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे, कारण अनेकांच्या खात्यामध्ये 50,000 रुपयापर्यंतची रक्कम पोहोचवली आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ICICI बँकेमध्ये सर्वाधिक पैशाचं वितरण आज झालंय, तर सोलापूर, वाशिम, बीड या जिल्ह्यांमध्ये तूर आणि भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांसाठी 15% पीक विमा रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया आज दुपारी 1 वाजल्यापासून वेगाने सुरू झाली। या जिल्ह्यांमध्ये जमिनीच्या क्षेत्रफळानुसार आणि पिकांच्या नुकसानीच्या तीव्रतेनुसार सरकारने नवीन निकष लागू केले आहेत, ज्यामुळे अनेक गरजू शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। येथील काही प्रमुख सहकारी बँकांमध्ये ही रक्कम जमा झाली असून तूर आणि भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 ते 15,000ची रक्कम ही क्रेडिट झाली आहे। ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित राहावी यासाठी सरकारने थेट DBTची सुविधा वापरली आहे।